शेळ्यासोबत आपली कंपनी पण ऍड झाली. तर नमस्कार मित्रांनो, तर आज तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मी आलो माझ्या आजूळला. तर मी तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मागे दिसत असेल माझ्या आजूळचं घर की कसं आहे. एकदम गावाकडलं जितकं घर असतंय, गावाकडलं जसं घर असतं तसं असं आजूळचं घर आहे माझ्या. तुम्ही बघा इकडं सगळीकडं, इकडं आंघोळीचं बाथरूम ते आहे, इकडं वर जायला पायऱ्या आणि किचन बघा तुम्ही. असं किचन आहे फुल. आणि आज मामी सगळे लातूरून निघाले, तर आम्ही सुद्धा आलोत. अचानक ठरलं सगळ्यांचं. तुम्ही बघा इकडे सगळे घर बघा तुम्ही, फक्त सगळे जेवत बसले, करत बसले, देवघर सगळं बघा तुम्ही. मामी बघा घेऊन जायचं बघा. सगळे घर एकदम गावाकडली जी असं गावाकडे जी सिच्युएशन राहते त्यानुसार घर आहे पूर्ण. बघा तुम्ही आतलं बघा, हे तुम्ही पूर्ण घर. बल्ब पण बघा तुम्ही, बल्ब बघा आता विदाउट होल्डर. असे कांदे टाकलेत खाली, लहान मोठे साईज. पूर्ण गावाकडली पद्धत. असं मला तुम्हाला आज दाखवायचं होतं माझं आजूळचं घर कसं असतं. बघा इथं भांडणं चालू आहेत. पूर्ण असं गावाकडला. मला दिसत असेल की व्हिडिओ मध्ये कसं घर आहे कसं नाही. तर आज मी तुम्हाला माझ्या आजूळचं घर दाखवलो. आता लवकरच तुम्हाला मी शेत पण दाखवणार आहे. तर आम्ही थोड्या वेळात निघालो शेताकडे, तर मग तुम्हाला दाखवतो शेताकडे. बाबा पण आहे तिथंच, आणि खास करून तर सोरू पण आले बघा तुम्ही. सोरू पण आले गावाकडेच. कुठं आलो आपण? कुठं आलो सांग, कुठं आलो? कामखेडा गावाचं नाव, रेणापूर तालुका, जिल्हा लातूर. आता आपल्याला कुठे जायचंय? शेतात जायचे का? तर मग मित्रांनो दाखवतो तुम्हाला माझं शेत. तर बघा तुम्ही, आपल्या इथं भेटायला कोण आलेत बघा. A few moments later. बघा आलो आम्ही शेतात. तुम्हाला ऊस दाखवतो शेतातला बघा. चल मिनिट ये, मिनिट येणार नाहीस? चल मी चाललो. तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, शेतात आल्यावर एक वेगळीच वाईब येते. आणि जे माझं आजूळचं गाव आहे त्या गावामध्ये माझ्या लहानपणीच्या लई आठवणी, खूप एवढ्या आठवणी आहेत की त्या घराला मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही बघा ऊस मोठा झाला बऱ्यापैकी. कारण तुम्हाला माहिती आहे आता मी उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या की मी गावाकडे यायचो, दिवाळीच्या लागल्या की गावाकडे यायचो, दुसरीकडे कुठंच नाही. कारण मला गावाकडल्या माणसांचं एक आवडतंय, त्यांचा स्वभाव खूप चांगला राहतोय. शहरापेक्षा गावाकडल्या माणसाचा स्वभाव खूप चांगला, असं जीव लावून एखाद्याला माया करणे असं राहतंय. बघा शेतात आलोय पूर्ण. आणि ह्या वर्षी सगळीकडेच ऊस लावलाय, बऱ्यापैकी मोठा पण झालाय. तुम्ही बघू शकता. आणि आपली बाकीची कंपनी इकडे आहे. पाईपलाईन ते आहे उसाला बघा तुम्ही.
समोर तिकडं फोटो शूटिंग चालू आहे. सोरू आली नाही, सोरू शेड पशीच थांबले. तिला यायला इकडं उसात भीती वाटायला ती मग. सगळीकडेच ऊस लावला ह्या वर्षी. शेळ्यासोबत आपली कंपनी पण ऍड झाली. बराच कमी खाली. आता आम्ही चाललो समोरच्या जांभळाच्या. मी बघा पुढे जांभळाचं झाड आहे. म्हशीला बघून भेटलेत. स्वतःच म्हैस असून म्हशीला बघायला भेटले. ते स्वरा इकडे. तर मग चला जाऊ जांभळाच्या झाडाकडे. तिकडं ते इकडं जांभळं खायला, पण जांभळच पिकली नाही. तुम्ही बघा आणि इकडे खूप मोठा खड्डा आहे. मध्ये पाणी हो, मोजकेच जांभ पिकले. फक्त पिकलेले जांब बघायला, बाकीचे सगळे कच्चे आहेत. तुम्ही बघा कच्चे आहेत सगळे जांब. आणि तिकडं आहे ते नदी आहे तिकडं त्या साईडला, आणि इकडून नदीवरचा पूल जात आहे. तुम्हाला दाखवतो मी नदीकडे पण जाऊन. आता सध्याला नदी वाढलेली आहे, कशी आहे माहित नाही, पण इथे एक मोठा खड्डा आहे, तुम्हाला दाखवतो. सध्याला हे खड्डा पण खूप सुकला आहे बघा. पक्ष्याचा आवाज पण वेगळा चिवला आहे. इथं काय तर देव आहे बहुतेक. बघा इथं ट्री हाऊस आहे. इथं बघा तुम्ही, ट्री हाऊस केलं तर सगळेजण मिळून गेल्या वर्षी केलं तो ट्री हाऊस इथला. आता पूर्णपणे खराब झालं ते, पाऊस होऊन लागून लाकडं सगळे खराब होऊन गेले. ऊन लय जास्त आहे. ऊन मामा मामा नदीकडे चला. या पाण्यात पोहायचे मग पुढे मारायचे म्हणून. मामा तर निघालो आता नदीच्या दिशेने. हे नदीचं छोटस पूल. अरे पूर्ण नदी वाळून गेले. तुम्ही बघा नदी पूर्ण वाळून गेले. काहीच पाणी नाही नदीत, काहीच जरा पण पाणी नाही. बहुतेक ही नदी त्या डॅमचे दरवाजे आहेत. छोटस डॅम आहे बघा. सगळं वाळून गेले बघा. इकडून पण इकडून पण जरासं पाणी आहे बघा. आणि तिकडे विहीर आहे. सगळं वाळून गेले.
ज्यावेळेस पाऊस जास्त आलता त्यावेळेस ही झाडं वाहून आलेत नदीसोबत. हे सगळं तिकडून त्या साईडनं तिकडून वाहून आलं. तर निघालो तो वापस घराकडे. तर मित्रांनो घरी आलो फायनली. आणि आता घरी आलो, मग आता वेळ आली आपल्याला लातूरला वापस जायची. तर मग ते बॅग वगैरे सगळे भरायले. मग आता आईला बाबाला बाय करून निघालो वापस लातूरला. कारण आता उद्यापासून दीदीची शाळा वगैरे चालू होणार आहे. मामाच्या मुलीची शाळा आहे. आता निघालो आम्ही, सगळेजण रेडी झालेत बघा. मग आता ह्या घराला आई बाबाला सगळ्यांना बाय करून निघालो आम्ही. आई बाय कर. तर 3 वाजलेत आता. आम्ही 4 वाजेपर्यंत वाटत काय तर शॉपिंग करायचं. मग ते स्कूल बॅग्स घ्यायच्यात नवीन दीदीला मामाच्या मुलींना. तुम्हाला दाखवतो तिथला पण कसा आहे व्ह्यू. आता ह्या घराला बाय करायची वेळ आली. मामा गेलेत गाडी आणायला. निघालो आता. तर मित्रांनो निघालो वापस लातूरला. सोबत स्वरा आहे, सर्वजण आहेत. तर मित्रांनो आम्ही आलो त्रेनापूरच्या मंदिरात. आणि इकडे मम्मी ते नारळ घेत आहे. आणि मामा आणि मामाची गँग पुढे. हे मंदिर आहे, खूप मोठं स्पेस आहे मंदिरामध्ये. स्पेस लय मोठं आहे. आणि पुढे गेल्यानंतर एक हलती दीपमाळ आहे, मी तुम्हाला ते पण दाखवतो. तोपर्यंत हे बघून या सर्व. तर मित्रांनो मम्मी मामी दीदी पण आलेत. तर मग आपण जाऊया मंदिरात. मग तुम्हाला मंदिराचं एक सांगतो की जेव्हा दसऱ्याचा टाइम राहत आहे तेव्हा ह्या मंदिरात पाऊल ठेवाय देखील जागा नसते. आणि आता बघा सगळं मोकळं आहे, जिकडे बघेल तिकडं. मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हणलो होतो की इथं हलती दीपमाळ आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं लिहिलेलं पण आहे. आणि ते पूर्ण बघा ही हलती दीपमाळ आहे. हे असं मंदिर आहे पूर्ण इथं. इथं चप्पल सोडायची आपल्याला जाते वेळेस. तुम्हाला म्हणलं होतं जसं की मी रेणापूरमध्ये आहे आणि रेणापूरमधलं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आपण कोणाचं दर्शन करायला आलो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग या मंदिरातल्या जी देवी आहेत त्या देवींचं नाव आहे रेणुका माता. इथं सगळे घंटे वाजवायले, मग आपण पण वाचू. मग इथं कासवा गेल्या आणि इथून असं एंट्री आहे. उजवा पाय टाकून आपण मध्ये आलो. बघा पाऊल आहे. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन होईल. जर तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर तुम्ही इथून दर्शन करून घ्या. बघू शकता तुम्ही AC वगैरे सगळंच आहे इथं.
ठेवायला जागा नसते, पण आता सगळं मोकळं आहे इथं. मग मित्रांनो फायनली घरी आलो तुम्ही बघा. तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आज नवीन काय काय बघायला भेटलं, गावाकडलं वातावरण कसं वाटलं, आणि सांगा की मी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, व्यवस्थित झाला का नाही. मग थांबूया इथंच आणि भेटूया उद्याच्या पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय. बाय नको म्हण, बोलायचं